मौजे कासारपुतळे येथे शॉर्ट सर्किटने सुमारे 1000 ते 1200 टन ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. काल गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास मौजे कासारपुतळे तालुका राधानगरी येथील मळीराण या भागातील सुमारे 23 एकर क्षेत्र आणि अंदाजे 1000 ते 1200 टन ऊस शॉर्ट सर्किटने जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. शहाजी श्रीपती पाटील, पांडुरंग शंकर पाटील, यशवंत दादू पाटील, तानाजी पांडुरंग बसरवाडकर, पांडुरंग मारुती पाटील, समीर सातापा पाटील, केजी खाडे अशी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेतीची पाहणी केली. शॉर्ट सर्किटने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत अभिषेक डोंगरे यांनी अप्रत्यक्षपणे एमएससीबी प्रशासनाला धारेवर धरलं. राधानगरी भुदरगड एमएससीबी ऑफिसला वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी याबाबतीत दुर्लक्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, काल दुपारी 12 वाजता एक खूपच दुःखद घटना झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की कासारपुतळ्याच्या क्षेत्रात साधारण 24 ते 25 एकर एमएससीबीच्या चुकीमुळं वायरीचं जे डाम आहे ते 9 फूट पाहिलं ना, त्याच्या जागे 7 फूट आहे आणि त्याच्यामुळं 25 एकर जमीन ही जळली. साधारण 25 ते 30 लाख नुकसान आणि 1000 टन शेतकऱ्यांचं ऊस हे जळलं आहे आणि खूपच मोठी नुकसान आहे. आणि ह्यात शेतकऱ्यांचं काहीही चूक नाही आहे. साधारण आज बिजलीचं दर 3404 रुपये आहे आणि हे सर्व त्यांना मिळावं ही आमच्याकडनं शेतकऱ्यांकडनं सर्वांकडनं विनंती आहे. आणि चुकून काय जे काय भरपाई असेल कारखान्यांना तात्पुरत्यानं एमएससीबी कडनं हे नुकसान भरून घ्यावं. एमएससीबीनं कारखान्याला जे काही नुकसान आहे ते द्यावं, पण बिद्रीनं एकही रुपया न कमी करता शेतकऱ्यांचं काहीही चूक नसताना त्यांना सगळं दर मिळावं आणि आजूबाजूचे 50 एकरची तोडणी लगेच करून घेऊन जावं ही विनंती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तरुणांना, ज्येष्ठ लोकांना आणि महिला भगिनींना सर्वांना मी मनापासून आभार मानतो की तुम्ही काल दिवसाभरात खूप 50 एकर ऊस जळाला असतं, पण ह्या गावच्या क्षेत्रातल्या सर्व लोकांनी, सर्व शेतकऱ्यांनी अपघात झाल्यामुळे एकत्र येऊन हे ऊस आजूबाजूला तोडल्यामुळं खूपच नुकसान वाचलंय हे पण आपल्याला यात कळायची गरज आहे आणि त्यांना मनापासून आभार. या प्रसंगी शिवाजी पाटील, समीर पाटील, सरपंच स्वप्नील पाटील, डेप्युटी सरपंच सातापा खाडे, शंकर कांबळे, विष्णुपंत खाडे, यशवंत पाटील, योगेश पाटील, शहाजी पाटील आदी जण उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.